राज्यात विधान परिषदेच्या निकालांनी धुरळा उडवून दिलाय। संपूर्ण राज्यात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत। मात्र धाराशिवमध्ये वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळाला। एखादा खासदार उघडपणे सांगतो की मी अजून निर्णय घेतलेला नाही, मी कार्यकर्त्यांशी बोलून ठरवेन की शिंदे गटात जायचं की नाही। पण पडद्यामागे गेम आधीच सेट झालेला असतो आणि निवडणुकीचा निकाल येतो तेव्हा कळतं की या खासदाराने आपली हक्काची 150हून अधिक मतं थेट विरोधी छावणीत वळवली आहेत। होय, आपण बोलतोय नुकत्याच जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकांच्या निकालाबद्दल, ज्यातील धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातून अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की ज्याने महाविकास आघाडीच्या पायाखालची जमीन सरकली आहे। ठाकरे गटाचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला म्हणजेच मवियाला थेट दगा दिल्याचे आता आकडेवारीसह उघड झाले। पण मित्रांनो, हा गेम फक्त धाराशिव पुरता मर्यादित नाही। संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीने आणि भाजपने या निवडणुकीत एकतर्फी वर्चस्व गाजवलं आहे। महाराष्ट्रातील 17 पैकी तब्बल सर्वच जागांचे निकाल जाहीर झाले आहेत आणि या निकालांनी राज्याच्या राजकारणाला एक वेगळीच दिशा दिली आहे। सविस्तर आणि माहितीपूर्ण शैलीतून आपण आज समजून घेणार आहोत की ओमराजे निंबाळकरांनी महाविकास आघाडीचा गेम कसा केला आणि राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा रेकॉर्ड ब्रेक विजय कसा झाला आणि महाराष्ट्रातील उर्वरित 16 जागांवर नक्की कोणाची हवा राहिली। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। सगळ्यात आधी आपण जाऊयात राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद मतदारसंघाकडे। या ठिकाणी निवडणूक झाली खरी, पण निकाल पाहिला तर हा सामना नव्हताच। हा एकतर्फी आणि फक्त एकतर्फीच दणदणीत विजय होता। या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांनी राज्याच्या राजकारणात एक नवा इतिहास रचलाय। या निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर तुमचे डोळे पांढरे होतील। भाजपच्या बसवराज पाटील यांना तब्बल 845 मतं मिळाली आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश देशमुख यांना फक्त आणि फक्त 124 मतं मिळवता आली। या निवडणुकीत 14 मतपत्रिका कोऱ्या निघाल्या आणि 14 मतं बाद ठरली। याचा अर्थ असा की भाजपच्या बसवराज पाटील यांनी काँग्रेसच्या महेश देशमुख यांचा तब्बल 721 मतांच्या अवाढव्य फरकाने पराभव केलाय। मित्रांनो, हा राज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या इतिहासातील सर्वाधिक मताधिक्याने झालेला सर्वात मोठा आणि रेकॉर्ड ब्रेक विजय ठरलाय। आता प्रश्न पडतो की मवियाकडे एवढी कमी मतं कशी काय आली? तर याचं उत्तर आहे खासदार ओमराजे निंबाळकर। ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी अधिकृतपणे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत म्हणजे शिंदे गटात जाण्याची घोषणा केली। पण राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की हा निर्णय अगोदरच ठरला होता। ओमराजे शेवटपर्यंत लोकांसमोर आणि माध्यमांसमोर काय सांगत होते की मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलेन, त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करेन आणि मगच मी शिंदे गटात जायचे की नाही हा निर्णय घेईन। पण म्हणतात ना, राजकारणात बोलायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात। 18 जून रोजी झालेल्या विधान परिषदेच्या मतदानात ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधील आपली सर्वच्या सर्व हक्काची मतं भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या पारड्यात वळवल्याचे आता स्पष्ट झाले। ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या या अंतर्गत बंडामुळे आणि दगाफटका केल्यामुळे महाविकास आघाडीची तब्बल 150हून अधिक मतं फुटल्याचा स्पष्ट अंदाज या आकडेवारीवरून होतोय। म्हणजेच खासदार अधिकृतपणे पक्षात प्रवेश करण्यापूर्वीच आमदार आणि स्थानिक मतदारांची रसद विरोधी छावणीला पुरवून दिल्याचा महाविकास आघाडीचा कार्यक्रम करण्यात आला होता। मित्रांनो, आता आपण पाहूयात संपूर्ण महाराष्ट्रात या 17 जागांवर नक्की काय घडलं। भाजपने आणि महायुतीने या निवडणुकीवर आपली मजबूत पकड कशी निर्माण केली हे या यादीवरून स्पष्ट होतं। महाराष्ट्रातल्या 17 जागांपैकी काही जागा तर अगदी बिनविरोध झाल्या होत्या, तर काही ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या। विधान परिषदेच्या या निवडणुकीत महायुतीने आणि विशेषतः भाजपने संपूर्ण महाराष्ट्रात आपले एकतर्फी वर्चस्व सिद्ध केलंय। या निवडणुकीत अनेक जागांवर अत्यंत रंजक घडामोडी पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये काही नेत्यांची बिनविरोध निवड झाली तर काही ठिकाणी ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवला गेला। यामध्ये ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, रायगड
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत अनिकेत तटकरे, पुणे मतदारसंघातून विक्रम काकडे, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी आणि अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांनी कोणतीही लढत न देता बिनविरोध बाजी मारली। प्रत्यक्ष लढत झालेल्या जागांवर भाजपने मोठी मुसंडी मारली आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, भंडारा गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर, सांगली साताऱ्यातून धैर्यशील कदम, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, नागपूरमधून राजीव पोद्दार, जळगावमधून नंदकिशोर महाजन, अमरावतीमधून प्रवीण पोटे आणि नांदेडमधून अमर राजूरकर या भाजप उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवलाय। शिवसेनेच्या शिंदे गटाकडून परभणी, हिंगोली मतदारसंघात सईद खान यांनी विजयश्री खेचून आणली। या संपूर्ण निकालामध्ये सर्वात ऐतिहासिक कामगिरी धाराशिव, लातूर, बीड मतदारसंघात पाहायला मिळाली, जिथे भाजपच्या बसवराज पाटील यांनी तब्बल 721 मतांचा रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवून नवा इतिहास रचला। या संपूर्ण महायुतीच्या लाटेत एकमेव मोठा धक्का नाशिकच्या मतदारसंघात बसला, जिथे महायुतीचे गणित बिघडवत भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी अधिकृत उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला। नाशिकचा हा फक्त अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचा सुळसुळाट पाहायला मिळाला। या संपूर्ण यादीवर नजर टाकली तर नाशिकचा अपवाद वगळता जिथे भाजपचे बंडखोर गोकुळ गीते उभे होते, तिथे महायुतीने म्हणजेच भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने राज्याच्या कानाकोपऱ्यात एकतर्फी वर्चस्व मिळवलं आहे। विशेषतः भाजपच्या अरुण लखानी, प्राजक्त तनपुरे आणि महायुतीच्या इतर नेत्यांनी बिनविरोध बाजी मारून सुरुवातीलाच आघाडी घेतली होती। आता या संपूर्ण निकालाकडे पाहताना महाविकास आघाडीच्या बाजूने काय युक्तिवाद केला जाऊ शकतो, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणं असू शकतं की ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि लोकप्रतिनिधींची असल्यामुळे यात पैशाचा आणि सत्तेचा प्रचंड गैरवापर झाला। खासदारांनी किंवा स्थानिक नेत्यांनी पक्षांतर केल्यामुळे हा फरक पडला। जनतेचा कौल आमच्याच बाजूने आहे असं म्हटलं जाऊ शकतं। पण आपण जर निष्पक्षपणे आणि तथ्यांच्या आधारे पाहिलं तर हा केवळ सत्तेचा वापर नाही, तर काँग्रेस आणि ठाकरे गटाला आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधींना एकत्र ठेवण्यात आलेले अपयश यातून स्पष्टपणे दिसून येतं। जर स्वतःच्या पक्षाचे खासदार निवडणुकीच्या या 4 दिवसाआधी पक्षाची मतं दुसऱ्याच्या उमेदवाराला वळवत असतील आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला त्याचा थांगपत्ताही लागत नसेल, तर हा संघटनात्मक पातळीवर खूप मोठा पराभव आहे। यामुळे महाविकास आघाडीला आगामी मोठ्या निवडणुकांसाठी आपल्या अंतर्गत गळतीवर गंभीरपणे आत्मपरीक्षण करावं लागणार आहे। विधान परिषदेच्या या 17 जागांच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणातील अंतर्गत गटबाजी, छुपा समन्वय आणि ऐनवेळी होणारे दगाफटके पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणले आहेत। ओमराजे निंबाळकरांचा गेम आणि बसवराज पाटलांचा 721 मतांचा ऐतिहासिक रेकॉर्ड हे दाखवतो की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अशा अनेक घडामोडी घडत आहेत ज्या सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत। महायुतीने मिळवलेला हा दणदणीत विजय त्यांना आगामी राजकीय लढाईसाठी बळ देणारा ठरणार आहे, तर महाविकास आघाडीसाठी हा एक धोक्याचा इशारा आहे। तुम्हाला काय वाटतं? ओमराजे निंबाळकर यांनी महाविकास आघाडीसोबत केलेला हा दगाफटका व्यवहार राजकीय अपरिहार्यता होता की थेट विश्वासघात? आणि बसवराज पाटलांचा हा रेकॉर्ड ब्रेक विजयावर तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि तुमच्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओसाठी, सखोल विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।